ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतमय अशा पसायदानाच्या ओव्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. 3 ओव्या जाणून घेतल्यानंतर आता 4थ्या ओवीत माऊली कोणत्या मागणे मागत आहेत ते पाहूया. माऊली म्हणतात, वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. शब्दार्थ पाहूया. वर्षत सकळ मंगळी म्हणजे सर्व प्रकारच्या मंगल शुभ कल्याणकारी गोष्टींचा वर्षाव करणारे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, ईश्वरनिष्ठ संत सज्जनांचे मांदियाळी म्हणजेच घोळके, मोठे समुदाय. अनवरत भूमंडळी, अखंड सतत या भूतलावर. भेटतू भूता, भूतमात्रांना भेटत राहू दे, त्यांचा नित्य सहवास सामान्यांना सतत लाभू दे. ओवीचा पूर्ण अर्थ याप्रमाणे. संपूर्ण मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत सज्जनांचे मोठे समूह या पृथ्वीवर सतत येवोत आणि सर्व भूतमात्रांना ते भेटोत, त्यांचा नित्य सहवास त्यांना घडो. आता पाहूया या ओवीचा भावार्थ. माऊली हे मागणं का मागत आहेत त्याचा भावार्थ समजून घेऊया. ईश्वरनिष्ठ संत सज्जनांचे समूह मनुष्याला सतत भेटत राहिल्याने मनुष्यामध्ये फार मोठे परिवर्तन घडून येऊ शकते. या संदर्भातील 2 सुंदर उदाहरणे आपण पाहूया. पहिले उदाहरण आहे विसोबा चाटी. संत परंपरेतील कथेनुसार विसोबा चाटी फार अहंकारी ग्रस्त होते. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांचा त्यांनी खूप उपहास केला. पण मुक्ताई आणि माऊलींच्या अद्भुत आध्यात्मिक सामर्थ्याचा अनुभव येताच त्यांचा अहंकार गळून पडला. माऊलींना शरण जाऊन त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले व ते विसोबा खेचर म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे स्वतः गुरुपदी बसून त्यांनी संत नामदेव यांना शिष्यत्व बहाल केले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचा सहवास लाभताच अहंकारी विसोबा चाटी सद्गुरू विसोबा खेचर झाले. हा महिमा आहे संत सज्जनांच्या सहवासाचा. आता दुसरे उदाहरण पाहूया. स्वामी विवेकानंद. सद्गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे निधन होताच व्याकुळ झालेले स्वामीजी मनःशांतीसाठी भारत भ्रमणास निघाले. जिथे जिथे त्यांचा मुक्काम असे तेथे अनेक साधुसंत त्यांच्या भेटीस येत. एकदा गाझीपूर येथील काही साधू त्यांच्या दर्शनास भेटीस आले. गप्पांच्या ओघात गुहेत राहून तपस्या करणारे गाझीपूरचे थोर महात्मा पवहारी बाबा यांचा विषय निघाला. लगेच एक साधू उठून उभे राहत म्हणाला, स्वामीजी, पवहारी बाबांच्या क्षमाशीलतेबद्दल मी बोलू इच्छितो. साधू सांगू लागले, एकदा एक चोर बाबांच्या आश्रमात शिरला आणि तेथे असलेले एक बोचके, ज्यात बाबांचा एकच कपड्याचा जोड होता, ते बोचके घेऊन पळू लागला. बाबांनी ते पाहिलं आणि तेही त्याच्या मागे पळू लागले. बराच वेळ असा पाठलाग सुरू होता आणि शेवटी दमून त्या चोराने बोचके खाली टाकले आणि आपल्या पाठी धावत येणाऱ्या पवहारी बाबांना हात जोडीत क्षमायाचना करीत तो म्हणाला, बाबा, मी हे तुमचे बोचके पहा इथेच ठेवतोय. घाबरलेल्या त्या चोरापाशी येत बाबांनी त्याचे दोन्ही हात हातात घेतले आणि ते म्हणाले, अरे, हे बोचके हवे म्हणून तुझ्या मागे नाही आलो मी. मला तर तुझे आभार मानायचे. चोराने हे ऐकले आणि थक्क होऊन तो अधिकच केविलवाणा झाला. मग बाबा ममतेने म्हणाले, आत्तापर्यंत मी या बोचक्याच्या मोहात होतो, पण आज तू मला दाखवून दिलेस की खऱ्या साधूने कोणताही संग्रह न करता अपरिग्रह वृत्तीने कसे राहायचे. बाबांचे ते उद्गार ऐकताच चोर त्यांच्या चरणावर पडून हमसाहमशी रडू लागला. साधूची हकीकत सांगून झाली होती. ती हकीकत शांतपणे ऐकणाऱ्या स्वामीजींनी साधूला विचारले, मग त्या चोराचे पुढे काय झाले. साधू मान खाली घालून म्हणाला, स्वामीजी, तो चोर मीच नव्हे का. तात्पर्य, संत संगतीत घटकाभर राहिल्याने चोराचा साधू संन्यासी होऊ शकतो, हे त्यांच्या सहवासाचे महात्म्य होय. म्हणूनच अशा संत महात्म्यांचे घोळकेच्या घोळके सामान्य माणसांना वारंवार भेटत राहिले पाहिजे.
तरच त्यांची ईश्वरनिष्ठा श्रद्धा दृढ होऊ शकेल. प्रपंचात आकंठ बुडालेल्या व्यक्तींची श्रद्धा देखील तकलादूच असते. सर्व ठीक चालले असेल तर आम्ही म्हणणार हो हो ईश्वर आहेच, पण जराही मनाविरुद्ध झाले तर आमची श्रद्धा लागलीच ढाळायला. आम्ही आज काहीतरी चांगले ऐकणार आणि उद्या विसरून जाणार. आणि म्हणूनच यासाठीच आपल्यासारख्यांना ईश्वरनिष्ठ सज्जनांचे घोळके समूहाच्या समूह सतत भेटत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी हातात छडी घेऊन जागरूक असलेल्या आदर्श शिक्षकाप्रमाणे हे संत महात्मे आपल्या सोबत असले पाहिजेत. तरच आपल्या मनावर सतत जमणारी अज्ञानरूपी धूळ आपोआप झटकली जाईल आणि मग अंतरातला ज्ञानदीप झगमगत राहील. माऊलींच्या मागण्याचा हाच भावार्थ आहे. पण यासाठी आपणही प्रयत्नशील राहायला हवे. मोहात टाकणारे संग दूर करून सत्संगाची कास धरली पाहिजे. नमस्कार. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.